पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केली। नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ, बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे। ही घटना आहे सोलापूर। ही घटना खरं तर कोल्हापूरची घटना आहे। कलबुर्गी या ठिकाणची ही घटना आहे आणि ती घटना सोलापूरपर्यंत कशी पोहोचली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ही घटना आहे ना कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या दर्शनासाठी जाताना आहे ना पती पत्नीमध्ये भांडण होतं। पती पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती पत्नीची देवदर्शनासाठी जात असताना चाकूने वार करून हत्या करतो। हत्या केल्यानंतर हा व्यक्ती सोलापूर या ठिकाणी फौजदारी चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी आल्यानंतर तो सरेंडर करतो। सविस्तर ही घटना काय आहे या ठिकाणी आपण बाईटच्या माध्यमातून घेणार आहोत। काल दिनांक 6/6/2025 रोजी सकाळी साधारण 7च्या आसपास पोलीस स्टेशनला ठाणे कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी शिरोली या मडीसे येथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। नमूद इसमाकडे चौकशी केली असता त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत, वय 33 वर्ष, आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशीने असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता। म्हणून तात्काळ शिरोली या मडीसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमूद इसमाच्या घरी पाठवले। घरी कुलूप होतं, ते कुलूप तोडून पाणी केले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी निदर्शनास झाली नाही। त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊ घाले व मी स्वतः नमूद आरोपीला इंटरव्ह्यू केला असता त्या इंटरव्ह्यूशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबा दर्शनाला घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला। रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जन स्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेशुद्ध होत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशनमध्ये तो आला, त्या पद्धतीने ह्या पोल्युशन आला होता। तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही GPS द्वारे माहिती घेतली। GPS वरचा तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे API गायकवाड यांना पाठवला। त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन GPS जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला। नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठेवला। दरम्यान त्यांचं पोलीस पथक 7 वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे। या आरोपीवरती इंटरव्ह्यूशन असं समजतं की तो आर्मीमधून भगोडा झालेला आहे, म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे 307 अशी माहिती प्राप्त झाली आहे। त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे। सर, आरोपी स्वतः हजर झाला? हो, आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला, परंतु आधी तो संदिग्ध माहिती देत होता। घटना घडलेली हे त्याला माहिती होतं, परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता। पण आपण नंतर इंट्रोगेशनमध्ये हे सर्व माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस पथकाला इथून मदत केलेली। धन्यवाद, थँक्यू।